श्री स्वामी समर्थ। तर 2 मार्च 2026 सोमवार या दिवशी फाल्गुन शुक्ल महिन्यात शुक्ल पक्षातील हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळी लवकरच येत आहे। तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे किंवा होळी पेटवण्याचे मुहूर्त कधी आहे, चंद्रग्रहणाचे मुहूर्त कधी आहे किंवा रंगहोळी कधी खेळायची आहे, तसे धुळवड कधी आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपण घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर एक लाईक नक्की करा। तर बघा, या दिवशी आपल्याला फक्त शेणाची गौरी व कचरा किंवा वाळलेले गवत, काड्या याची होळीसाठी वापर करायचा आहे। शेणाची गौरी वापरल्यामुळे ऑक्सिजन तयार होतो। गवत आणि काड्या यामुळे निसर्ग धरणी माता स्वच्छ होते। घरातील किडे, पाली, झुरळ, उंदीर यांच्या कणकेच्या प्रतिकृती ज्या असतात त्या होळीत जाळल्यामुळे त्यांचा घरातील उपद्रव कमी होतो। तर बघा, दुर्ग सप्तशतीतील अध्याय 8 रक्तबीज वधचे हवन होळीत करावे, त्यामुळे संसर्गजन्य रोग, डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू, कोरोना यासारखे जे रोग आहेत ते पसरत नाहीत। त्याचप्रमाणे केमिकल रंग वापरण्याऐवजी नैसर्गिक रंग वापरावेत। आणि दुसऱ्या दिवशी धुळवड आहे त्या दिवशी होळीतील रक्षा उतरती लावूनच आंघोळ करायची आहे। बघा, रक्षा लावायची म्हणजे जी होळीची जी राख आहे ती आपल्याला वरून खालीपर्यंत उतरती लावत आणायची आहे। तर यावर्षी पौर्णिमा 2 मार्चला संध्याकाळी 6:30 वाजता म्हणजे 6:30 ते 9 वाजेपर्यंत होळी पेटवायची आहे आपल्याला। कारण 3 तारखेला चंद्रग्रहण आहे व त्याचे वेध सकाळी 6:20 चालू होणार आहेत व चंद्रग्रहण दुपारी 3:20 ते 6:47 पर्यंत आपल्याकडे चंद्रग्रहण असणार आहे। तसेच आपल्याकडे सूर्यास्त 6:40 आहे, त्यामुळे ग्रहण 5 ते 7 मिनिट आहे। तरी पण ते पालन करायचे आहे आपल्याला। तर बघा, यावर्षी 3 मार्च रोजी ग्रहण म्हणजे चंद्रग्रहण होणार आहे। म्हणूनच सर्वात मोठा प्रश्न म्हणजे रंग कधी खेळले जातील। तर ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुतक पाळायचे आहे। धर्मसिंधूनुसार सुतक काळात कोणतेही धार्मिक उत्सव टाळले जातात, म्हणून रंगांचा सण 4 मार्च 2026 रोजी साजरा केला जाणार आहे। शास्त्रांचा विचार केल्यास ग्रहण संपल्यानंतर रंग खेळले जाऊ शकतात, म्हणून धुली पौर्णिमा किंवा धुळवड किंवा आपण म्हणतो धुळंडी किंवा उत्तर भारतातील रंगोत्सव पौर्णिमा 4 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे। आता चंद्रग्रहणाची वेळ काय आहे? कॅलेंडरनुसार यावर्षी होळीच्या वेळी चंद्रग्रहण होईल जे भारतात दिसेल, त्यामुळे संपूर्ण भारतात ग्रहणाचा सुतक काळ लागू असणार आहे। भारतीय प्रमाणवेळेनुसार चंद्रग्रहण 3 मार्च रोजी दुपारी 3:20 सुरू होणार आहे आणि संध्याकाळी 6:47 संपेल। चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 3 तास 27 मिनिटे दिसेल। आता होलिका दहन कधी करायचे आहे? तर पंचांगानुसार पौर्णिमा तिथी 2 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5:55 सुरू होणार आहे आणि 3 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5:07 संपेल। म्हणून होलिका दहन मंगळवारी 3 मार्च 2026 रोजी केले जाणार आहे। या काळात भद्राकाळ सुरू होणार आहे। 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 भद्राकाळ सुरू होईल। 3 मार्च रोजी सकाळी 5:32 पर्यंत भद्राकाळ असणार आहे। भद्राकाळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, त्यामुळे तो काळ संपल्यानंतर 3 मार्च 2026 रोजी होलिका दहन करणे योग्य ठरेल, असे आपल्या शास्त्रानुसार आहे। होलिका दहनासाठी 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:22 पासून ते रात्री 8:50 पर्यंत शुभ काळ असणार आहे। या काळात होलिकेची पूजा आणि दहन करणे शुभ मानले जात आहे। तर बघा, वारंवार असे प्रश्न विचारले जातात, होलिका दहन कधी आहे,
रंगहोळी कधी आहे, चंद्रग्रहण कधी आहे, चंद्रग्रहणाची वेळ काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण बघणार आहोत. तर बघा, होलिका दहन हे 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:22 ते रात्री 8:50 शुभ काळ मानला जात आहे होलिका दहनासाठी. तर रंगहोळी कधी आहे? 4 मार्च रोजी रंगहोळी साजरी केली जाणार आहे. तर बघा, चंद्रग्रहण कधी आहे? 3 मार्च 2026 रोजी चंद्रग्रहण आहे. चंद्रग्रहणाची वेळ काय आहे? 3 मार्च रोजी दुपारी 3:20 ते संध्याकाळी 6:47 चंद्रग्रहण आहे. धुली पौर्णिमा, धुळवड, धुळंडी, रंगोत्सव कधी आहे? धुळवड, धुळंदी किंवा रंगांचा सण 4 मार्च रोजी साजरा केला जाईल. तर बघा, आपल्याकडे रंगपंचमी देखील साजरी केली जाते. तर रंगपंचमी कधी आहे? तर रंगपंचमी म्हणजेच कृष्ण पक्ष पंचमी रविवारी 8 मार्चला चालू होत आहे आणि पंचमी तिथी प्रारंभ आहे 7 मार्चला आणि संध्याकाळी 7:17 चालू होईल आणि समाप्ती आहे 8 मार्चला 9:10. तर बघा, सगळी माहिती मी तुम्हाला पंचांगानुसार दिलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नंतर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.